नमस्कार. धर्मनिरपेक्षता किंवा सेक्युलरिझम हा शब्द आपल्या कानावर सतत पडत असतो नाही का? पण विशेषतः भारताच्या बाबतीत याचा खरा अर्थ नेमका काय आहे? ही फक्त एक राजकीय कल्पना आहे की यामागे एक मोठी गुंतागुंतीची कहाणी दडली आहे? चला तर मग या स्रोतांच्या मदतीने आपण या कल्पनेचा संपूर्ण प्रवास आणि त्यातले वेगवेगळे पैलू समजून घेऊया. तर सुरुवात करूया अगदी मूळ प्रश्नापासून. धर्मनिरपेक्षता म्हणजे नक्की काय? फक्त सगळ्या धर्मांचा आदर करणं एवढंच, की याच्यामागे अजून काहीतरी खोल अर्थ दडलाय? बऱ्याचदा काय होतं, आपला जो समज असतो ना, तो कदाचित थोडासा अपुरा असू शकतो. कारण धर्मनिरपेक्षता ही काही एक स्थिर दगडावरची रेष नाहीये. ही तर एका प्रवासाची गोष्ट आहे, एका मोठ्या कहाणीसारखी, ज्यात अनेक बदल आहेत, मोठे वादविवाद आहेत आणि हो, काही गंभीर पेच प्रसंग सुद्धा आहेत. आज आपण याच प्रवासाचे, ह्याच कहाणीचे वेगवेगळे टप्पे उलगडून पाहणार आहोत. चला तर मग थेट या कल्पनेच्या मुळाशीच जाऊया. आणि ही गोष्ट सुरू होते पश्चिमेकडे, म्हणजे पाश्चात्य जगात, जिथे सेक्युलरिझमचा किंवा धर्मनिरपेक्षतेचा पहिला आराखडा तयार झाला. पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेचा जो मूळ गाभा आहे ना, तो म्हणजे धर्म आणि राज्य या दोघांमध्ये एक पक्क, कठोर असं विभाजन. याचा अर्थ काय? तर धर्म ही तुमची पूर्णपणे वैयक्तिक, खाजगी बाब आहे. राजकारण, शिक्षण, कायदा यांसारख्या कोणत्याही सार्वजनिक गोष्टींपासून धर्माला पूर्णपणे वेगळं ठेवायचं. थॉमस जेफरसन यांनी तर याला विभक्तीकरणाची भिंत, अ वॉल ऑफ सेपरेशन असं नाव दिलं होतं. बरं, आता ही गोष्ट वळते भारताकडे. आता बघा, भारत म्हणजे काय? तर अनेक धर्मांनी, संस्कृतीने नटलेला देश. त्यामुळे साहजिकच आहे की ते पश्चिमेकडचं मॉडेल जसंच्या तसं इथे लागू करणं शक्यच नव्हतं. इथली परिस्थितीच इतकी वेगळी होती की त्यासाठी एका पूर्णपणे नव्या, वेगळ्या दृष्टिकोनाची गरज होती. आणि हे दोन्ही दृष्टिकोन म्हणजे पश्चिमेकडचा आणि भारतातला एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. एका बाजूला आहे वेस्टर्न मॉडेल, जिथे धर्म आणि राज्यात कठोर विभक्तीकरण आहे, एक पक्की भिंत आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे आपलं भारतीय मॉडेल, जे तत्वनिष्ठ अंतरावर म्हणजे प्रिन्सिपल्ड डिस्टन्सवर विश्वास ठेवतं. याचा अर्थ असा की भारतीय राज्य धर्मांपासून पूर्णपणे लांब अलिप्त राहत नाही, तर ते सगळ्या धर्मांशी समान अंतर राखून काही तत्वांच्या आधारावर संबंध ठेवतं. म्हणूनच इथे धर्म फक्त खाजगी बाब न राहता सार्वजनिक आयुष्यातही त्याला आदराचं स्थान मिळतं. अच्छा, मग हे तत्वनिष्ठ अंतर प्रत्यक्षात कसं काम करतं? बघा, आपलं राज्य सर्व प्रमुख धर्मांच्या सणांसाठी सार्वजनिक सुट्ट्या देतं, बरोबर? मुस्लिमांसाठी हज यात्रेला अनुदान मिळतं. त्याचवेळी तिरुमला तिरुपती सारख्या मोठ्या हिंदू मंदिरांचं व्यवस्थापनही सरकार पाहू शकतं किंवा अमरनाथ यात्रेला सुरक्षा पुरवतं. याचा अर्थ काय? तर भारताचा स्वतःचा असा कोणताही एक अधिकृत धर्म नाहीये, पण तरीही राज्य सर्व धर्मांशी समानतेने जोडलेलं राहतं. पण थांबा, भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा हा मार्ग इतका काही सरळसोट नव्हता. अगदी ज्यांनी देशाचा पाया रचला त्या राष्ट्रपित्यांमध्ये सुद्धा यावर दोन वेगवेगळे मतप्रवाह होते. विशेषतः महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांमध्ये या कल्पनेवरून एक खूप मोठा आणि महत्त्वाचा फरक होता. आणि हा फरक समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे. गांधीजी धर्माकडे एक नैतिक शक्ती, एक मॉरल फोर्स म्हणून बघायचे. त्यांचा भर होता सर्व धर्म समभावावर, म्हणजे सर्व धर्मांप्रती समान आदर. त्यांना तर राजकारणाचं आध्यात्मिकरण करायचं होतं. याच्या अगदी उलट नेहरूंसाठी धर्म ही एक वैयक्तिक खाजगी बाब होती आणि त्यांना वाटायचं की धर्म हा अंधश्रद्धेचा स्रोतसुद्धा बनू शकतो. त्यामुळे त्यांनी धर्मनिरपेक्षता म्हणजे राज्याची धर्मापासून पूर्णपणे तटस्थता, स्टेट न्यूट्रॅलिटी यावर भर दिला. त्यांच्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन जास्त महत्त्वाचा होता. आणि मग ह्या कथेत एक नवीन वळण येतं, एक ट्विस्ट येतो. भारताने स्वीकारलेल्या या धर्मनिरपेक्षतेच्या मॉडेलवर काही मोठ्या विचारवंतांनी गंभीर प्रश्न उभे करायला सुरुवात केली. थेट या कल्पनेवरच टीका सुरू झाली. उदाहरणार्थ, समाजशास्त्रज्ञ टी.एन. मदान त्यांनी एक खूप धाडसी विधान केलं. ते काय म्हणाले की दक्षिण आशियामध्ये धर्मनिरपेक्षता ही एक अशक्य, अव्यवहार्य आणि पूर्णपणे निष्प्रभ कल्पना आहे. त्यांच्या मते धर्म हा भारतीय समाजाच्या रक्तात, जीवनात इतका खोलवर भिनलाय की त्याला राजकारणापासून वेगळं करणं शक्यच नाही. आणि फक्त मदानच नाहीत, आशिष नंदी यांनी सुद्धा जवळपास असाच काहीसा युक्तिवाद केला. ते म्हणाले की भारतात एक जिवंत धार्मिकता आहे आणि अशा देशात धर्माला फक्त एका खाजगी पसंतीचा विषय बनवणं हे पूर्णपणे अशक्य आहे.
त्यांच्या मते हा जो आधुनिक प्रयत्न आहे ना धर्माला खासगी आयुष्यापुरतं मर्यादित ठेवण्याचा, तो फक्त अयशस्वीच होत नाही, तर त्यामुळे एक तीव्र प्रतिक्रिया, एक बॅकलॅश सुद्धा येऊ शकतो. नंदी यांनी एक खूपच इंटरेस्टिंग फरक सांगितला आहे. तो म्हणजे धर्म श्रद्धा म्हणून आणि धर्म विचारप्रणाली किंवा आयडिओलॉजी म्हणून. त्यांच्या मते श्रद्धा म्हणजे काय, तर ती एक पारंपरिक जगण्याची पद्धत आहे जी मुळातच सहिष्णू आणि बहुआयामी असते. पण जेव्हा याच धर्माचा वापर एक राजकीय हत्यार म्हणून होतो, तेव्हा तो एक कट्टर एकसाची विचारप्रणाली बनतो आणि इथेच खरा विरोधाभास आहे. नंदी म्हणतात की जसा जातीयवाद किंवा कम्युनलिझम ही एक आधुनिक गोष्ट आहे, अगदी तसंच धर्मनिरपेक्षता किंवा सेक्युलरिझम ही सुद्धा एक आधुनिक विचारप्रणालीच आहे. आणि गंमत म्हणजे या दोन्ही आधुनिक गोष्टी श्रद्धेच्या त्या मूळ सहिष्णू रूपाला समजून घेण्यात कुठेतरी कमी पडतात. अच्छा, मग या सगळ्या टीकेनंतर प्रश्न उभा राहतो की मग काय, धर्मनिरपेक्षतेची मूळ कल्पनाच चुकीची आहे का? इथेच आपल्या कथेचा शेवटचा पण खूप महत्वाचा भाग सुरू होतो, जिथे काही विचारवंतांनी या कल्पनेचा बचाव करण्याचा, तिला वाचवण्याचा आणि तिचं पुनर्मूल्यांकन करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये राजीव भार्गव यांचे नाव खूप महत्वाचं आहे. त्यांनी तत्वनिष्ठ अंतर किंवा प्रिन्सिपल्ड डिस्टन्स ही जी संकल्पना आहे ती आणखी स्पष्ट केली. त्यांच्या मते याचा अर्थ काय, तर राज्याने धर्मात हस्तक्षेप करावा की नाही किंवा त्यापासून दूर राहावं की नाही हे परिस्थितीनुसार ठरू शकतं. पण हा निर्णय कशावर आधारित असावा, तर तो केवळ स्वातंत्र्य आणि समानता यांसारख्या घटनात्मक मूल्यांना कशामुळे सर्वाधिक प्रोत्साहन मिळेल या एकाच निकषावर आधारित असावा. आणि भार्गव यांनी खरा मुद्दा पकडला तो इथेच. त्यांनी 2 प्रकारच्या धर्मनिरपेक्षतेमधला फरक दाखवून दिला. ते म्हणतात, एक आहे घटनात्मक धर्मनिरपेक्षता, जी आदर्श आहे, जी आपल्या संविधानात आहे, आणि दुसरी आहे पक्ष राजकीय धर्मनिरपेक्षता, पार्टी पॉलिटिकल सेक्युलरिझम, जे आपलं दुर्दैवी वास्तव आहे. फरक काय आहे दोघांमध्ये, तर घटनात्मक धर्मनिरपेक्षतेचं ध्येय आहे स्वातंत्र्य आणि समानता वाढवणं, तर या पक्ष राजकीय धर्मनिरपेक्षतेचं ध्येय काय, तर फक्त निवडणुका जिंकणं आणि आपली वोट बँक सांभाळणं. हे तत्वांवर नाही चालत, तर राजकीय सोयीनुसार चालतं. आणि या पक्ष राजकीय धर्मनिरपेक्षतेच्या अपयशाची उदाहरणं तर आपल्या डोळ्यासमोर आहेतच. जसं की सलमान रश्दी यांच्या द सॅटॅनिक वर्सेस या पुस्तकावर बंदी घालणं, शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयच फिरवणं, किंवा मग राजकीय फायद्यासाठी बाबरी मस्जिदीचं कुलूप उघडणं. या सगळ्या गोष्टी बघा, या घटनात्मक मूल्यांवर आधारित नव्हत्या, त्या शुद्ध राजकीय संधिसाधूपणातून केल्या गेल्या होत्या. आणि याचमुळे धर्मनिरपेक्षता या शब्दाची, या कल्पनेची विश्वासार्हता प्रचंड कमी झाली. तर मग या संपूर्ण चर्चेच्या शेवटी आपण एका निर्णायक प्रश्नावर येऊन पोचतो. समस्या नक्की कशात आहे? धर्मनिरपेक्षतेच्या मूळ कल्पनेतच काहीतरी गडबड आहे, की तिच्या नावाचा वापर करून जे राजकारण खेळलं जातं त्यात खरी समस्या आहे? भार्गव यांच्या युक्तिवादानुसार पाहिलं तर मूळ कल्पना सदोष नाहीये, तर तिचा जो राजकीय वापर झाला तो चुकीचा आहे. आणि हाच प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो, की आपल्याला ही कल्पनाच नाकारायची आहे, की तिला तिच्या नावाखाली चालणाऱ्या या राजकारणापासून वाचवायचं आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?